हॅलो नमस्कार, मी नैना. तुमचं सगळ्यांचं आपल्या चॅनलवरती खूप खूप स्वागत. आजपासून मी हे एक ब्लॉगिंग चॅनल चालू करते, जे की स्वतःसाठी असेल, जेणेकरून आपल्या काही गोष्टी आपल्याला ऑब्झर्व करता येतील. कारण सांगणारं कोण नसल्यानंतर अशा काही गोष्टी कराव्या लागतात. त्यासाठी छान असे ब्लॉगिंग चॅनल चालू केलं आहे मी. तर हे सकाळी उठल्यानंतर मी म्हटलं की आजपासून सुरू करायचंच. मग त्यासाठी उठल्या पूर्ण शूट करून घेतलं स्वतःसाठी. त्यानंतर हे जे नेल्स आहेत ते प्रेस ऑन नेल्स आहेत आणि ते मी फक्त मिशोवरनं घेतलेत. याची लिंक पाहिजे असेल तर तुम्हाला नक्कीच माझ्या चॅनलच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. त्यानंतर माझी अंघोळ वगैरे सगळं आवरून घेतलं मी आणि एक लिपस्टिकचं शेड तुमच्याबरोबर शेअर करते, जो की मी 2 लिपस्टिक एकत्र करून तयार करते. त्याच्यामध्ये ही हुडाची 3 नंबरची 03 नंबरची लिपस्टिक आहे. त्यांनी मी माझ्या लिपची बॉर्डर लाईन तयार करून घेते. आणि त्यानंतर ही जी स्विस ब्युटीची बुलेट लिपस्टिक आहे, तो शेड पीच कलरचा शेड आहे. तो मी एकत्र करून छान असा लिपस्टिक माझ्या स्किन टोनला मॅच होणारा छान असा लिपस्टिकचा एक शेड तयार होतो आणि तो मला छानही दिसतो. तीच पीच कलरची जी लिपस्टिक आहे, त्यांनी मी ब्लश थोडंसं सेट करून ब्लशसाठी तोच शेड वापरते. तो शेड माझ्या ब्लशरचाही तोच शेड असल्यामुळे तो व्यवस्थित मला मॅच होतो. त्यानंतर छान असे मॅचिंग होतील असे कानातले घेतले की मी आणि छान अशी तयार झाली, जेणेकरून माझ्यासाठी खूप छान. म्हणजे मी आत्ता हल्ली ठरवलं आहे की काही थोडा वेळ का होईना पण आपल्यासाठी सकाळी काढला पाहिजे. त्यासाठी छान असं मी तयार होते. तर तेच हे आहे. अशीच रोज मी तयार होते. तर कसं वाटतं तुम्हाला नक्की सांगा. यात काही चेंजेस असतील तर त्याही मला कमेंट करून तुम्ही सांगू शकता. हॅलो, मी नैना. तर तुम्ही बघताय सकाळपासून आपण काय काय केलं आहे ते. तर आत्ता माझ्या अंघोळ वगैरे सगळं आवरून झालं आहे. त्याचबरोबर मी एक लिपस्टिकची शेड हॅकसुद्धा, म्हणजे 2 लिपस्टिक एकत्र कशा लावते जेणेकरून हा कलर तयार होतो, तर हे सुद्धा मी तुमच्याबरोबर शेअर केलं आहे. आजपासून मी ब्लॉगिंग चालू करते आहे. त्याच्यामध्ये मी माझं डेली रुटीन दाखवेन. ज्यामध्ये मला बऱ्याच काही गोष्टी येतात, त्याही तुमच्याबरोबर शेअर करेन. हॅक्स असतील थोड्याशा. तर थोडासा वेळ होता माझ्याकडे, तर म्हटलं तुमच्याबरोबर बोलून घेते. मुलं अजून झोपली आहेत. माझं बऱ्यापैकी सगळं आवरून झालं आहे. तर किचनमध्ये जाणारच होते, तर म्हटलं थोडा वेळ आहे ते तुमच्याबरोबर बोलून घ्यावं. ब्लॉगिंग चॅनेलवरती तुम्हाला माझ्या रिलेटेड ज्या काही गोष्टी असतील, ज्या काही दिवसभराच्या इम्पॉर्टंट गोष्टी असतील, त्या मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे, जेणेकरून त्यातल्या काही गोष्टी तुम्हाला उपयोगी पडतील किंवा तुमच्याकडून काही गोष्टी मला शिकायला मिळतील. त्यासाठी हे मी चॅनल चालू करते. हे चॅनल चालू करण्याचं माझं कारण असं आहे की माझं सेल्फ कॉन्फिडन्स खूप लो झाला आहे. मला बाहेर म्हणजे प्रत्येक गोष्टीतून कमी झाला आहे. मला बाहेर जातानासुद्धा भीती वाटते. माणसांमध्ये एकत्र येताना भीती वाटते. तो घालवण्यासाठी मी माझ्यासाठी हा एक स्टँड उचलला आहे की जेणेकरून आपण आपल्यातले काही गुण, आपल्याकडे हे गुण आहेत हे जाणून घेण्यासाठी, ही माझ्यावरती मी स्वतः प्रयोग करण्यासाठी हे चालू केलेलं आहे. यातल्या काही गोष्टी तुम्हाला जर आवडल्यास तर नक्की सांगा, किंवा कुठल्या चेंज कराव्याच्या वाटत असतील तर त्याही सांगा. म्हणजे माझ्यावरती त्यात थोडासा बदल करायला तुमचाही हातभार लागेल. ह्यासाठी हे चालू करते सगळं. तर नक्कीच तुम्हाला आवडणार असेल तर फॉलो करा माझ्या चॅनलला. तर त्यानंतर मी केस सेट केले नव्हते, ते करून घेतले आणि किचनमध्ये आले. किचनमध्ये आज स्वयंपाकात मी थालीपीठ, मटकीची उसळ आणि दही असं दुपारचा मेनू केलेला. त्यानंतर काय झालं की सगळं किचनमधलं आवरतच होते, तर मी मुलांचं कपाट आहे ते आवरायला काढलेलं. मग त्यामुळे मी ते सगळं जे करायला घेतलेलं ते तसंच ठेवून क्लायंटला पहिल्यांदा अटेंड केलं. त्याच्यामध्ये त्यांचं वॅक्सिन आणि हेअरकट आणि आयब्रो असं बराच वेळ गेला. त्यामुळं ते काम तसंच राहिलं. तर याच्या पुढं जे काही असेल तर ते मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवते. त्यामुळे चॅनलला